नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। गोंदिया महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संगठन द्वारा विविध मांगों हेतु जिसमें 2005 से अभी तक निवृत्ति वेतन लागू नहीं होना, जूनी पेंशन बंद कर दी गई है, कर्मचारी शासन के नहीं है, जूनी पेंशन लागू कर विभिन्न प्रलंबित मांगे नहीं हुई तो 4 सितंबर से संपूर्ण नगर परिषद का कामकाज ठप होकर अनिश्चितकालीन ताला ठोको अभियान होगा, ऐसा प्रेस वार्ता में कहा गया। इस अवसर पर गजानन गाड़की ने, राजेश सवालाखे, सुरेंद्र उइके, अमित खंडेलवाल, मुकेश शेंडे आदि कर्मचारी उपस्थित थे। असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। जिल्हाध्यक्ष संघटनेच्या मागण्याच्या बाबतीत आपला शासनाला आम्ही पत्र देऊन एक महिना वाट पाहिली। त्यानंतर 29 तारखेपासून स्ट्राईक बेमुदत संप करणार याचे आम्ही निवेदन प्रत्येक ठिकाणी मान्य आयुक्त, नगरविकास, जिल्हाधिकारी, प्रत्येक ठिकाणचे आयुक्त, RDMA सर्व ठिकाणी दिलेले आहे। त्यानंतर सुद्धा शासनाने दखल घेतलेली नाही, त्यामुळे मग आम्ही 29 पासून बेमुदत संप पुकारला। संपामध्ये आमच्या मागण्या, प्रमुख मागण्या हेच होत्या। नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत हे शासनाचं म्हणणं आहे की शासकीय कर्मचारी नाही, शासकीय कर्मचारी नाहीत। मग हे कोण? जनगणना असो, इलेक्शन असो, निवडणूक असो, प्रत्येक ठिकाणी शासनाचे कार्य करण्यास नगर परिषदेचा कर्मचारी हा स्वतः धावून काम करतो। आता लाडक्या बहिणीचे काम आहे, त्याच्यापूर्वी मराठा आरक्षणचे कामं केले, आता पुन्हा वयोवृद्धाचे कामं चालू आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी नगरपालिकेचा कर्मचारी हा मरुमरू काम करतो, परंतु तो शासकीय कर्मचारी नाही। ही सर्वात मोठी त्याची शासनाची चूक। दुसरी, नगर परिषदेचा एम्प्लॉईज 2005 नंतर मृत्यू झाला अचानक, परंतु त्याला कोणत्याही प्रकारची निवृत्ती वेतन पेन्शन योजना नाही। शासनाने म्हटलं का यांना NPS लागू केलं, NPS लागू केलं हे शासन कागदावर ठेवलेलं आहे। अजूनपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याला शासनाकडनं NPSचा नंबर, त्यांचं सेवार्थ ID कोणतेही मिळालेलं नाही आणि कोणत्याच कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन सुद्धा मिळत नाही। 2005 नंतर बरेच लोक मेलेले आहेत, परंतु त्यांना शासनाचा कोणत्याच निवृत्ती वेतनाचा लाभ मिळाला नाही। तिसरी गोष्ट, कर्मचाऱ्यांकरता महसूल विभाग असो, तुमचा जिल्हा परिषद असो, यांना 10 वर्षानंतर एक टप्पा, 20 वर्षानंतर दुसरा टप्पा, 30 वर्षानंतर तिसरा टप्पा, म्हणजे त्याची सेवा जशी जशी होईल त्यांना टप्प्यामध्ये त्यांना प्रमोशन नाही, स्केल वाढते। नगर परिषदला हा सुद्धा लागू नाही। म्हणजे नगर परिषदेचे कर्मचारी हे शासनाचे नाही, यांना लाभ द्यायचा आहे, तर शासनाचे कर्मचारी यामुळे आम्ही देऊ शकत नाही। आता 7वा वेतन जो आयोग आहे, 7वा वेतन आयोगाचे 3 टप्पे शासनाने दिले, 2 टप्पे उरले आहेत। मागणी केली शासनाचं, काल एक पत्र आलं आहे, उत्तर त्याच्यामध्ये मी आपल्याला परत देत आहोत। त्यामध्ये शासनाने सरळ उल्लेख केला आहे का ह्यानंतर शासनाकडून नगर परिषदेचे 7वा वेतन असो, राजारोगीकरण असो, निवृत्ती वेतन असो, कोणतेही फायदे शासन देणार नाही। नगर परिषद आपल्या स्तरावर करा। मग काय, नगर परिषदने आपली बिल्डिंग विकावी, कुठून आणणार पैसा? कामं घ्यायचे असले तर नगर परिषद एम्प्लॉईज हा मरुमरू रात्रंदिवस काम करेल आणि लाभ द्यायचा आहे तर नगर परिषदचा एम्प्लॉईज शासकीय नसल्यामुळे आम्ही लाभ देत नाही, ही शासनानं भूमिका ठेवली। नगर परिषदचे सफाई कामगार असो की मग तो कर्मचारी असो, कॅडरचा असो, संवर्गाचा असो, कोणीही असो, लाभ द्यायच्या बाबतीत कोणतीच भूमिका शासनाकडून नाही। मुख्य मागण्या NPS लागू करा। शासनाने लेखी पत्र दिला, NPS लागू केली फक्त कागदावर। कोणत्याच कर्मचाऱ्याला कोणत्याही नगर परिषदेमध्ये आपण जाऊन महाराष्ट्रामध्ये विचारू शकता की आपल्याला NPS योजना लागू झाली काय, किंवा NPSचे लाभ मिळतात का? नाही, फक्त कागदावर ठेवून सांगत आहेत। म्हणजे एक उत्पन्न आम्ही बरदास्त करणार। मागल्या वर्षी सांगितलं 1% निघून गेला, 1 वर्षानंतर पुन्हा आता त्यांना निवेदन दिलं, मिटिंगा झाल्या, हो करतो। 8/8ला मिटिंग झाली, त्या मिटिंगचे इतिवृत्त शासनानं काढलेलं आहे। जेव्हा आम्ही काल स्ट्राईकला बसलो तेव्हा काल तात्काळ प्रभावाने त्यांनी इतिवृत्त पाठवलं आणि त्या इतिवृत्तात सुद्धा असं गोड गंगा झालं, कोणतीच मागणी व्यवस्थित नाही, कोणत्याच अर्थ निघत नाही। मग आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी असो, शासनाचे असो किंवा कॅडरचे असो, आपण गावातील स्वच्छतेपासून, पाण्यापासून, विजेपासून कामं म्हटलं नगरपालिका करेल, योजनाचे कामं करायचे नगरपालिकेचे कर्मचारी करेल, शासनाची कोणत्याही योजना आल्या, सर्वे असो, नगरपालिका कर्मचारी करेल, आणि जर लाभ द्यायचा असेल तर हा नगर परिषदेचा कर्मचारी नाही। मग ही भूमिका शासनाने ठेवलेली कितपत खरी आहे? शोकांतिका आहे तर पुष्कळ जोरदार। शासन लोकांना सांगत आहे
प्रेसला सांगत आहे का लाभ दिले आहे, परंतु कुठं मला एवढंच विचारायचं आहे शासनाला किंवा आपण पत्रकार महोदय आपण सुद्धा विचारू शकता मीडियाच्या मार्फत की नगरपालिकेचे एम्प्लॉई 2005 नंतर जे मृत्युमुखी पडले त्यांना एनपीएचा लाभ दिलेला आहे काय आणि दिला तर किती लोकांना दिला? त्यांचे लोक वाऱ्यावर आले आज. आतापर्यंत एकही मी जर आता मला सांगून ठामपणे सांगतो एक जरी महाराष्ट्रात मिळाला असेल तर मला नाव दाखवणार एकाला तरी महाराष्ट्रात. अरे बाबा खूप लोकांनी काय झाले. लाभ द्यायसाठी नगर परिषद नाही, जे कर्मचाऱ्यांकडून कामं घ्यायचं तर नगर परिषद आहे, सफाई व्यवस्था खोडून म्हणजे नगर परिषद, सर्वे आहे नगर परिषद, कोरोना आला नगर परिषद, म्हणजे मृत्युमुखी पडेल नगर परिषद. एक जानवर जरी मेला तर तो नगर परिषद एम्प्लॉय जाऊन उचलतो, कारण त्या जानवरला किड्या त्या घराच्या समोरचा व्यक्ती सुद्धा हात नाही लावत, म्हणजे आम्ही करावं आणि लाभ द्यायचे असले तर मग असं कुठपर्यंत आम्ही ऐकावं. एक आमच्या डोक्याच्या वर पाणी झालेलं आहे. आम्ही ही बर्दाश्त करण्याची एक लिमिट होती, ती लिमिटच्या बाहेर आलो आहोत. आता आम्ही 29/5 शांततेनं हा संप सुरू केलेला आहे. ह्या 2 दिवस मला सुट्ट्या आल्या आहेत, पुन्हा पुण्याची सुट्टी आली आहे. 4 तारखेपासून अख्खी नगर परिषदेचे पूर्ण दरवाजाला लॉक मारण्याची मी तयारी केलेली आहे. गेट सुद्धा बंद करणार आहे. याकरता मी पोलीस विभागाला परमिशन देऊन विनंती करेन, पत्रकार महोदयांना सुद्धा विनंती करेन का आमची जी परिस्थिती आहे ती आपण बघू शकता आणि नगर परिषद एम्प्लॉयच्या बाबतीत शासनाने जी भूमिका घेतली किंवा खोट्या ज्या बातम्या दिल्या त्या बाबतीत आपण स्वतः सहनिशा करा. मी खुलं आवाहन करतो, आपण स्वतः सहनिशा करा का हे खरं आहे की खोटं आहे. आता ते निवेदन गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट. ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें. धन्यवाद.